तर पुण्यात अजित पवार सकाळपासूनच बारामतीमध्ये हॉस्टेलमध्ये महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठीच्या या निर्णयाकडे आज लक्ष लागून अजित पवार शरद पवारांच्या एकूणच या भूमिकेकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। अजित पवार हे पुण्यात सकाळपासूनच बारामती हॉस्टेलमध्ये आहेत। महापालिका निवडणुकीसाठी आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, असा हा महत्त्वाचा सवाल आता उपस्थित झालाय। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठीचं आता हे दोन्ही पक्ष काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्राथमिक चर्चा झाली। ही चर्चा वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर मग आम्ही या संदर्भात पुण्याच्या संदर्भात होतंय तसं पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये ही आघाडी होऊ शकते का या संदर्भात घोषणा व्यवस्थित वेळेला होईल। या प्राथमिक चर्चेमधले ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर आदरणीय साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, यांच्याशी चर्चा करून मग निर्णय होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की इतक्या लवकर ही फार प्राथमिक चर्चेमध्ये नेमकं काय असतं? नाही, खरोखर मी तुम्हाला तेच सांगतोय की या तुम्ही जे प्रश्न विचारते फार पुढच्या गोष्टी आहेत। तर एकीकडे आता ठाकरेंची युती तर झालेली आहे, मात्र आता पवारांची देखील या महापालिका निवडणुकीसाठी युती होणार का हे पाहणं एकूणच महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे पिंपरी चिंचवड महापालिका खरं तर पवारांसाठी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत, प्रतिष्ठेच्या आहेत। आता शरद पवार, अजित पवार यांची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, खरं तर एका बाजूला आता ठाकरेंची युती झालेली आहे मुंबई महापालिकेसाठी आणि आता सवाल हाच उपस्थित होतोय की पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी आता पवारांची देखील युती होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमोल, नक्कीच याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि जवळपास आज किंवा उद्या या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। चर्चा दोन्ही बाजूची आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आता कधी घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 2 दिवसापूर्वी अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना असं म्हटलं होतं की 26 तारखेला मी जे काही निर्णय असेल तो सांगतो, अफवांवर विश्वास ठेवू नका असं त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं आणि त्यानंतर आज 26 तारीख आहे आणि त्यामुळे अजित पवार आज काही घोषणा करतात काय याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। काल रात्री आपण पाहिलं की पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून जे प्रभारी निवडण्यात आलेले आहेत ते म्हणजे अमोल कोल्हे आणि रोहित पवार या दोघांनी काल रात्री उशिरा अजित पवार यांची भेट घेतली, अजित पवारांची चर्चा केली आणि सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चेवर अंतिम स्वरूप आलेलं आहे आणि आज किंवा उद्या याबाबतची घोषणा ही कधीही होऊ शकते। कार्यकर्ते, उमेदवार यांना याबाबतची उत्सुकता आहे, नेमकं काय निर्णय होतं आणि कोणत्या जागा कोणाला मिळतात आणि खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर चिन्ह नेमकं कोणतं असणार आहे याबाबतची उत्सुकता आहे आणि त्याचा निर्णय आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।